नमस्कार, मी संदीप देसाई. इनसाइड स्टोरी या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या राजकीय आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. या बातम्यांमागची इनसाइड स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. पहिली इनसाइड स्टोरी आहे हरियाणातल्या भाजपच्या विजयासंदर्भातली. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल पोल पंडितांना तोंडघशी पाडणारा ठरला. हरियाणामध्ये सत्ता पालट होऊन काँग्रेसचं सरकार येणार असा अंदाज पोल पंडितांनी वर्तवला होता. मतमोजणीच्या सुरुवातीचे कलही तसेच आले होते. हरियाणात अनुकूल वातावरण असतानाही काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातात. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. दुसरी इनसाइड स्टोरी आहे जम्मू काश्मीर निवडणुकी संदर्भातली. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तिथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. याचा भाजपला फायदा होईल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही. जम्मूमध्ये भाजपला अल्प प्रतिसाद मिळाला तर काश्मीर खोऱ्यातही तसेच परिणाम पाहायला मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं मॅजिक फिगर गाठलेली आहे. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. आणि तिसरी इनसाइड स्टोरी आहे हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या बदललेल्या देहबोलीची. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून टीकेचे धनी झालेल्या उद्धव ठाकरेंनाही काँग्रेसला डिवचण्याची संधी सोडलेली नाहीये. काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. ठाकरे गट त्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसला डिवचलंय. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत.